नमस्कार मित्रांनो, आपल्या प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यातून आपण व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ओळखू शकतो. त्यापैकीच एक महत्त्वाचे शास्त्र म्हणजे समुद्रशास्त्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की समुद्रशास्त्रानुसार अशा कोणत्या खुणा किंवा लक्षणे आहेत जी स्त्रीला अत्यंत भाग्यवान आणि गुणवान ठरवतात. चला तर मग जाणून घेऊया. 2 मुख्य माहिती. मुद्दा 1. पायाचे तळवे फीट. समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या पायाचे तळवे मऊ, गुलाबी आणि पूर्णपणे जमिनीला टेकलेले असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. जर पायाच्या तळव्यावर कमळ, चक्र किंवा शंखाचे चिन्ह असेल तर अशा स्त्रिया केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठीही समृद्धी घेऊन येतात. मुद्दा 2. नाकाची ठेवण नोज. ज्या स्त्रियांचे नाक सरळ आणि मध्यम आकाराचे असते त्या स्वभावाने अत्यंत शांत आणि समजूतदार असतात. नाकाच्या शेंड्यावर किंवा आजूबाजूला छोटा तीळ असणे हे देखील सौभाग्य आणि धनलाभाचे प्रतीक मानले जाते. मुद्दा 3. कपाळ फोरहेड. रुंद आणि अर्धचंद्राकृती कपाळ असलेल्या स्त्रिया बुद्धिमत्तेचे प्रतीक असतात. अशा स्त्रिया आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात आणि संकटाच्या वेळी कुटुंबाला खंबीर साथ देतात. मुद्दा 4. केस हेअर. काळे, लांब आणि रेशमी केस हे केवळ सौंदर्याचेच नाही तर सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानले जाते. ज्यांचे केस नैसर्गिकरित्या सरळ आणि चमकदार असतात त्या स्त्रिया मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आनंदी असतात. मुद्दा 5. आवाज वौस. ज्या स्त्रियांचा आवाज स्पष्ट, मधुर आणि ऐकताना कानाला गोड वाटतो त्यांच्या वाणीत सरस्वतीचा वास असतो असे मानले जाते. अशा स्त्रिया आपल्या बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकतात. 3. निष्कर्ष आणि सांगता. तर ही होती समुद्रशास्त्रानुसार काही महत्त्वाची लक्षणे. अर्थात केवळ बाह्य लक्षणांपेक्षा व्यक्तीचे कर्म आणि स्वभाव हेच तिचे खरे भाग्य ठरवतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या ओळखीच्या कोणामध्ये ही लक्षणे आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.